नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अंजार सय्यद यांच्या 27व्या वाढदिवसानिमित्त नायगाव ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलंय। तसेच नायगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना भारतीय संविधानाच्या प्रती देण्यात आल्या। तहसील कार्यालय नायगाव, पोलीस स्टेशन नायगाव, नगरपंचायत नायगाव, समाज कल्याण वसतिगृह, पंचायत समिती, जिल्हा परिषद शाळा नायगाव या ठिकाणी संविधानाच्या प्रती देऊन सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी नायगाव नगरपंचायतीचे युवा नेते नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, सूरज बेळगे, प्रशांत हानमंते, प्रकाश हानमंते, प्रकाश कामळजकर, समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते। 10 वर्षापासून फुले आंबेडकर चळवळी आणि कैलासवासी वसंतराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करतात। आता खासदार नुकतीच खासदार झालेले रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते पंकज पाटील चव्हाण नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात। काम करता वेळेस आम्हाला मार्गदर्शक राहतेच। चव्हाण कुटुंबाचं पूर्ण भरपूर याच्यानं आम्हाला मार्गदर्शक राहतात। याच्या अध्यक्षानं आज संविधानावर जे असं व्हायला यामुळे आम्ही प्रत्येक शासकीय कार्यालय इथे संविधानाची कृती देण्यात येणार आहे। आणि सर्वात ओके ठीक आहे, नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे माझ्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयांना फळ वाटप व संविधानाची कृती देण्यात आली। याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बांधवाचा पण आभार व्यक्त करतो। माझी 2 गोष्टी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमचे मित्र सय्यद अंजार यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जो माहिती घेतला म्हणजे जसे की आपला फळवाटपाचा कार्यक्रम मुलांसाठी त्यांनी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। तर त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांचे कार्य जे त्यांनी करायची इच्छा आहे, समाजकार्य त्यांच्या हातून घडावं आणि नवीन वर्षाचा नवीन चांगली सुरुवात व्हावी म्हणजे त्यांची संकल्पना होती। तर या संकल्पनेची खरोखर कमी वयामध्ये एवढं छान म्हणजे उत्तम हाती घेतला, सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतलं आणि त्या गोष्टीसाठी आम्ही चव्हाण परिवार असेल सर्वजण आमचे सर्व सहकारी असतील आम्ही कधी पण त्यांच्यासोबत आहोत। समाजकार्यासाठी आम्ही कधी पण त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना पण आम्ही या निमित्ताने पुढील कार्यासाठी असेच त्यांच्या वतीने समाजकार्य घडावं असं यासाठी आम्ही त्यांना मी शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळात आपलं नवीन वर्ष नवीन जे संकल्पना आहेत तुमच्या त्या सर्व सत्यामध्ये उतरावं अशी मी सय्यद अंजार यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।